कृष्णा सर्वांना. मी आहे पूजा आणि मी शेअर करते डेली लाईफ स्टोरीज. मी माझ्या डेली रुटीनबद्दल व्हिडिओ अपलोड करत असते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सध्या एक्झामचा सीझनच सुरू आहे असं म्हणा ना. सगळ्यांच्या एक्झाम सुरू आहेत, कोणाच्या सुरू व्हायच्या आहेत, त्यामुळे सगळीकडे टेन्शनचं वातावरण आहे. माझाही मुलगा कैवल्य 4थीला आहे. तो CBSE बोर्डमध्ये आहे. त्याचीही एक्झाम आता 2 मार्च पासून सुरू होणार आहेत. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी कैवल्याचा अभ्यास कसा घेते. त्याचं CBSE बोर्ड असल्यामुळे थोडा अवघड आहे, हे सगळ्यांना माहीतच असेल. कारण CBSE खूप लेंदी आहे, खूप रायटिंग असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे मुलांना थोडं अवघड वाटतं. आणि आता सध्याच CBSEने त्यांचा पॅटर्न चेंज केला आहे. त्यांचा जो पेपर पॅटर्न आहे तो चेंज केला आहे, त्यामुळं मुलांना खूप अवघड वाटते. कैवल्याचा पेपर पॅटर्न 3rd मध्येच चेंज झालेला. तेव्हाच मला खूप टेन्शन आलेलं. ते पेपर बघून मला असं वाटलेलं की हे मलाच येत नाहीये तर कैवल्याला कसं येणार, मी त्याला कसं शिकवणार, काहीच समजत नव्हतं. कारण जे टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन आन्सर असतात त्याचाच आपण अभ्यास दरवर्षी करत असतो आणि तेच क्वेश्चन आन्सर पेपरमध्येही येत असतात. क्वेश्चन पेपरमध्ये हे कैवल्याचं टेक्स्टबुक आहे. एका बुकमध्ये त्यांचे 3 सब्जेक्ट आहेत, मॅथ्स, इंग्लिश आणि EVS. आणि हे जे टेक्स्टबुक खालचे क्वेश्चन असतात ऑब्जेक्टिव्ह वगैरे, ते काहीही पेपरमध्ये येत नाही. जे थिंक अँड आन्सर बेस्ड क्वेश्चन आहेत ना, ते जास्त क्वेश्चन येतात. त्यामुळं त्यांची कशी तयारी करून घ्यायची तेच समजत नाही. त्यांनी पेपर पॅटर्न एवढा चेंज केलाय की सगळे क्वेश्चन आन्सर हे जे आहेत हे थिंकिंग बेस्ड क्वेश्चन आन्सर आहेत. म्हणजे तुम्ही टेक्स्टबुकमधले क्वेश्चन आन्सर पाठ करून जाल आणि पेपर लिहाल तर तुम्हाला त्यातलं काही येणार नाही. सो 3rd मध्ये मला खूप टेन्शन आलेलं की मी याचा अभ्यास कसा घेऊ किंवा कशावर जोर देऊ, म्हणजे काहीच समजत नव्हतं. मग मी स्कूलमध्ये जेव्हा मी त्यांच्या मॅमशी बोलले त्यावेळी मॅमनी सांगितलं की त्याच्यासाठी सेल्फ स्टडी खूप महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रीडिंग आहे. तर ओके, मग मी त्याला रीडिंग करण्यावर भर दिला. कारण तो जास्त रीडिंग करत नव्हता आणि आजकाल मुलं जास्त रीडिंग करत नाही, त्यांना खूप कंटाळा येतो रीडिंग करायचं म्हटलं की. पण मी कैवल्याला स्कूल सुरू झाल्यापासूनच रीडिंग करायला लावलं की जेणेकरून त्याला पुढे सोपं जाईल, त्याला ते जास्त समजेल. तू रीडिंग कर आणि तुझं तो टॉपिक जो आहे तो तुझा समजून घे आणि जसा तुला समजलाय तसा तो लिहून काढ, असं मी त्याला एक पॅटर्न दिला होता जेव्हा स्कूल सुरू झालं तेव्हा. आणि तो मला खरंच खूप कामाला आला. कारण ना तो तसं लिहायचा, त्याच्यामुळं ना त्याच्या मार्क्समध्ये पण खूप फरक पडला. त्यांच्या 20 मार्क्सच्या ज्या वीकली टेस्ट असतात त्याच्यात खूप फरक पडला, त्याला खूप चांगले मार्क्स यायला लागले. आणि मग मी ते तसंच कंटिन्यू केलं आहे आत्तापर्यंतही. आणि रायटिंग ही CBSEला खूप असतं. त्यांचा 80 मार्क्सचा पेपर आहे, तर तो एवढा सगळा त्यांना 3 तासात कव्हर करायचा असतो. आणि हा 4थीला आहे, म्हणजे खूपच लहान आहे आणि 3 तासाचा पेपर लिहिणं कसं शक्य आहे, ही गोष्टही मला खूप अवघड वाटत होती की कसं करणार हा. मग त्याच्यासाठीही रायटिंग प्रॅक्टिस ही महत्त्वाचं होतं. मग ज्यावेळी तू क्वेश्चन आन्सर पाठ करतोस किंवा काय, त्यावेळी तू हे सगळं लिहून काढ. पाठ करण्यापेक्षा तू ते सतत लिहून काढ, जेणेकरून तुझं लिहायचंही प्रॅक्टिस होईल आणि तुझ्या ते लक्षातही राहील. असा मी त्याचा अभ्यास घेते दरवेळेला. आणि खरंच त्याच्यात खूप सध्या तर मला खूप फरक जाणवतोय आणि रीडिंगमुळे खरंच खूप जास्त फरक जाणवतो. त्याला अंडरस्टँडिंग सोपं जावं म्हणून याच्या खाली येलोमध्ये जे काही मीनिंग्स दिलेले आहेत ना, ते मीनिंग्स मी त्याच्याकडून पाठ करून घेते, जेणेकरून त्याला समजायला सोपं जाईल. जितकं जास्त रीडिंग तेवढं अंडरस्टँडिंग जास्त. आणि CBSEने हा जो काही चेंज केला ना तो एवढा छान आहे ना की याच्यामुळं मुलं ना त्यांचा अभ्यास करायला शिकतायत. म्हणजे आपण तिथं काहीच करू शकत नाही, कारण घरातून आपण कितीही तयार करून पाठवलं तरी पेपरमध्ये काहीतरी वेगळंच आलेलं असतं. त्यामुळे मी तर त्याचा अभ्यास घ्यायचं सोडून दिलंय. तू फक्त रीडिंग कर टॉपिकचे सगळे, तू समजून घे टॉपिक, त्याच्यावरती विचार कर आणि मग तिथं जाऊन लिही, एवढंच मी त्याला सांगते. मी सध्या त्याचा अभ्यास घेणं पण सोडून दिले. फक्त रीडिंग कर
तुला जे वाटतंय ते लिहून काढ, ज्याच्यामुळे तुझं लिहायचं प्रॅक्टिस होईल आणि तोही तसंच करतोय आणि त्यालाही ते सोपं जाते आणि आता पेपर पॅटर्नची बऱ्यापैकी त्यालाही सवय झाली. Let the houses and words of my country be full पडलाय. तुमची मुलं कोणत्या बोर्डला आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या मुलांचा अभ्यास कसा घेता हेही मला कमेंट करून नक्की सांगा. सगळ्या मुलांना ऑल दी बेस्ट एक्झामसाठी. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.